शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या कपाशी पिकामध्ये दुसरी फवारणी करत असाल तर कोणत्या प्रकारची फवारणी आपण इथे घेतली पाहिजे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. पहिलं जर कीटकनाशक बघायचं म्हटलं, UPL कंपनीचा उलाला आहे. उलाला वापर करत असताना आपल्याला 8 ग्रॅम प्रति पंप वापरावं लागतं. त्यामध्ये जर घटक बघायचं म्हटलं, फ्लोनिकामाइड 50% आहे. जबरदस्त आपल्याला रिझल्ट इथं आपल्या कपाशी पिकामध्ये जर बघायचं म्हटलं, पांढरे माशी असेल, थ्रिप्स असेल, तुमचं रस शोषण करणाऱ्या ज्या पण किडी असतील त्या इथं कंट्रोल होणार आहे. दुसरं कीटकनाशक आपण बघू शकतो की सिजंटा कंपनीचा ॲक्ट्रा आहे. सिजंटा कंपनीचा ॲक्ट्रा सुद्धा वापर करू शकता. चांगल्या पद्धतीचे हिचे रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, वापर करत असताना आपल्याला फक्त 10 ग्रॅम प्रति पंप करायचं आहे 20 लिटरच्या पंपासाठी. त्याऐवजी जर बघायचं म्हटलं, अनेक प्रकारचे कीटकनाशक मार्केटमध्ये आहे, परंतु हे कीटकनाशक चांगल्या पद्धतीचे आणि दीर्घकाळ आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला रिझल्ट देऊन जातात. साधारणतः आपली 40 ते 45 दिवसानंतर आपण दुसरी फवारणी करत असतो आणि त्या अवस्थेमध्ये आपली कपाशी जे पात्या वगैरे सुरुवात होते लागण्याची, म्हणजे फळफांद्या वगैरे फुलपात्या जे आपल्या कपाशीला दिसत असतात, त्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला कीटकनाशक घेणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आता यासोबत आपल्याला 1261 घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्राव्य खत आपण त्याला म्हणू, 100 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला ते घ्यायचं आहे. आता हे वापर करून आपल्याला कशा प्रकारचा फरक जाणून येणार आहे. इथं जर बघायचं म्हटलं, पात्या वगैरे चांगल्या प्रकारचे लागणार आहे आणि फुटवे वगैरे चांगल्या प्रकारचे आपल्या कपाशी पिकामध्ये दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, 1261 वापर करत असताना आपल्याला चांगल्या कंपनीचं वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या कपाशीची ग्रीनरी वगैरे चांगल्या प्रकारे आणि फुटव्यांची जी संख्या आहे ती चांगल्या प्रकारे येणार आहे. जसं की फळफांद्या वगैरे आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला जास्त दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे झालं विद्राव्य खत. त्याऐवजी जर बघायचं म्हटलं, अनेक प्रकारच्या मार्केटमध्ये टॉप बुरशीनाशक उपलब्ध आहे, परंतु इथं जास्त भारी न वापरता आपल्याला UPL कंपनीचं साप वापरायचं आहे, ज्यामध्ये कार्बनडेझाईम आणि मॅन्कोझेबचा घटक असतो. आणि कार्बनडेझाईम आपल्या UPL कंपनीचं जे साप आहे, ते साप देखील चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक म्हणून इथं कपाशी पिकावरती काम करणार आहे. हे झालं तुमचं कीटकनाशक आणि 1261 हे विद्राव्य खत. तिसरं तुमचं बुरशीनाशक आणि चौथं जर बघायचं म्हटलं, आता क्लायमेट जर बघायचं म्हटलं, ढगाळ वातावरण आहे. आता स्टिकर घेणे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो, कारण की आपण हे औषधी जर फवारणी केली आणि लगेच जर पाऊस आला तर आपल्या औषधीचा काही फरक जाणून येणार नाही. तर त्यासोबत तुम्हाला 5 ml प्रतिपंप स्टिकर घेणे खूप महत्त्वाचं आहे. स्टिकरमुळे चांगल्या प्रकारचं आपल्या पानावरती लेयर बनून आणि ते स्प्रेड होऊन चांगल्या प्रकारचं लेयर तयार होणार आहे. औषधी जास्त प्रमाणात वाया जाणार नाही किंवा चांगल्या प्रकारचे रिझल्ट येऊन घट्ट औषधी पकडून धरणार आहे. शेतकरी मित्रांनो, याऐवजी जर बघायचं म्हटलं, अनेक कंपन्या आहेत मार्केटमध्ये, परंतु चांगले रिझल्ट देणारे हे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले. आता 1261 UPLचं उलाला किंवा ॲक्ट्रा सिजंटा कंपनीचं, त्यासोबत तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारची फवारणी करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, हे झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं आपल्याला इथं जर बघायचं म्हटलं, फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे की आपल्या कपाशी पिकावरती कोणत्या प्रकारची किडी दिसून येत आहेत. जर मावा असेल तर त्यासाठी चांगल्या प्रकारचं मॉलिक्यूल घेणे खूप महत्त्वाचं आहे. आता इथे UPL कंपनीचं उलाला सांगितलं आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तुमचे थ्रिप्स वगैरे सगळे रस शोषण करणाऱ्या किडी कंट्रोल होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या प्रकारची फवारणी आपल्याला इथे घ्यायची आहे. फवारणी घेत असताना फक्त योग्य ती काळजी घेऊन चांगल्या प्रकारची फवारणी करायची आहे. धन्यवाद. आपलाच कृषी मित्र सूरज.